समर्थ, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। आपल्याकडे येत्या 4 डिसेंबरला साजरी होणार आहे दत्त जयंती। हे खूप मोठं पर्व असतं। तिचं औचित्य साधूनच आपल्याला स्वामी महाराजांची खूप मोठी उच्च कोटीची सेवा करायची आहे आणि प्रत्येकाने ही सेवा आपल्या घरामध्ये करायचीच आहे। ही सेवा कोणीही आणि कधीही करू शकतो। स्त्री, पुरुष, महिला, कॉलेजला जाणारे मुलं मुली कोणीही ही सेवा करू शकतो। आणि आपल्याला या 21 दिवसांमध्ये म्हणजे 13 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या 21 दिवसांच्या कालावधीमध्ये ही सेवा करायची आहे। तर आपल्याला ती सेवा कोणती आहे, त्याचे नियम आणि अटी कोणत्या आहेत हेच या व्हिडिओमध्ये बघायचे आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा। येत्या 13 नोव्हेंबर पासून ते 4 डिसेंबर पर्यंत आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे। आपल्याला प्रत्येकी रोज एकदा स्वामी चरित्र सारामृत पठण करायचं आहे। तर स्वामी चरित्र सारामृत हे अशी छोटी पुस्तक असतं। आपल्याला या पुस्तकामधले 1 ते 21 हे अध्याय रोज पठण करायचे आहे। सारामृताचं एकदा पठण 21 अध्याय जेव्हा आपण एकदा वाचतो तेव्हा त्याचं एक पारायण होतं। असं आपल्याला रोज 1 ते 21 अध्याय वाचायचेच आहे। त्याचबरोबर आपल्याला रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। बरोबर या पुस्तकामध्ये शेवटला स्वामींचा तारक मंत्र दिलेला आहे। आपल्याला त्याचं देखील 11 वेळा पठण करायचं आहे, तेव्हा ही सेवा पूर्ण होते। पण काही वेळा आपल्या मागे खूप कामं असतात आणि संसार असतात, मग त्यांना ह्या तिन्ही सेवा जर जमल्या नाही तर प्रत्येकी एक सेवा जरी आपण 21 दिवस केली तरी देखील चालणार आहे। पण ह्या तीनही सेवा करणारा व्यक्ती खरंच भाग्यवान आणि पुण्यवान असतो। तर ज्यांना जमेल त्यांनी ह्या तीनही सेवा कराव्या आणि ज्यांची इच्छा आहे पण वेळ नाही अशा व्यक्तींनी स्वामी चरित्र सारामृताचं एक पारायण केलं तरी चालेल। स्वामी महाराजांच्या नामजप केला 11 वेळा, 11 माळी तरीही आणि तारक मंत्र 11 वेळा म्हटला तरीही चालणार आहे। तुम्हाला जसं जमेल तशा पद्धतीने तुम्हाला या 21 दिवसांमध्ये स्वामींची सेवा करायची आहे। कारण स्वामींना जवळ जर आपल्याला पोहोचायचं असेल, द्यायचे असेल तर सगळ्यात मोठं जर त्यांची कोणती सेवा असेल तर ती म्हणजे त्यांना स्वतःचा वेळ देणे। कारण स्वामी महाराजांना आपण स्वतः आवडत असतो। तर जेव्हा आपण आपल्या कामातून आपल्या व्यापातून स्वामी महाराज देतो, त्यांची सेवा करतो, तीच त्यांना अतिशय प्रिय असते। म्हणून या दिवसांमध्ये आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे। घरामध्ये कोणीही हे पारायण करू शकतं आणि ह्या पारायणाला करताना कुठलंही बंद तुम्ही दिवसभरात कधीही हे पारायण करू शकता। फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळामध्ये दत्त महाराज हे भिक्षेसाठी गेलेले असतात। म्हणून आपल्याला 12 ते 12:30 या वेळामध्ये पारायण करायचं नाही। हा वेळ सोडला तर तुम्ही दिवसभरात अगदी रात्री कधीही तुम्ही हे पारायण करू शकतात। कामाला जाणाऱ्या, ऑफिसला जाणाऱ्या कुणीही स्त्री पुरुष हे पारायण करू शकतं। त्याचबरोबर हे पारायण करण्यासाठी कुठल्याही मांडणीची गरज नाही। आपल्या घरातील देवघरासमोर बसूनच तुम्हाला यांचं पारायण करायचं आहे। त्याबरोबरच हे पारायण करताना जास्त असे कुठलेच नियम नाही। जेव्हा आपण गुरुचरित्र पारायण करतो तेव्हा मात्र नियम वेगळे असतात, पण जेव्हा आपण स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करतो तेव्हा मात्र आपल्याला फक्त मांसाहार बंद करायचा असतो आणि शक्य असेल परान्न खायचं नाही। परान्न का खायचं नाही की आपण एखाद्या सात्विक भाव ठेवून अन्न बनवतो तसा प्रत्येक जण बनवेल असं नाही, म्हणून आपल्याला परान्न खायचं नाही। पण जे व्यक्ती बाहेरगावी असतात, ज्यांना मेसचे जेवण असतं किंवा काही कारणास्तव आपल्याला लागणार असेल तर त्यांनी मात्र गायत्री मंत्र म्हणून मगच ते जेवण करायचं असतं। त्याबरोबरच आपल्याला ही सेवा 21 दिवसांची करायची असते। पण आपण कुठलीही सेवा करताना आधी संकल्प बोलत असतो, तर त्यांनी आपल्याला कधीही अखंड हा शब्द वापरायचा नाही। कारण असं की आपल्याला आता स्त्रिया असतील तर त्यांना मासिक धर्म येतच असतो
आणि पुरुष असतील तर त्यांनाही काही कामानिमित्त बाहेर कुठे जावं लागत असतं, म्हणून आपले 1-2 दिवस 4 दिवस जात असतात. म्हणूनच जेव्हा आपण संकल्प करतो तेव्हा स्वामी महाराजांना तुम्ही कशासाठी हे पारायण करताय, तुमच्या मनातली इच्छा काय आहे, कोणत्या इच्छेसाठी तुम्ही हे पारायण करत आहात हे तुम्हाला सांगायचं आहे. तुमचं नाव सांगायचं आहे, गोत्र सांगायचं आहे, तुम्ही कुठं राहता हे देखील सांगायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे की या दिवसांमध्ये मी जमेल तशा पद्धतीने तुमचं पारायण करणार आहे. आणि मग आपल्याला पारायण सुरू करा. हे पारायण सुरू केल्यानंतर आपल्याला रोज 1 अध्याय असे आपल्याला एकूण 21 पारायण करायचे आहे. म्हणूनच हा व्हिडिओ मी लवकर बनवत आहे, कारण आपले प्रॉब्लेम आपल्याला माहीत असतात. म्हणून तुम्ही जर हा व्हिडिओ जेव्हा बघाल तेव्हा पारायण करायला सुरुवात करा, म्हणजे तुमचं पारायण 21 पारायणांचा संकल्प हा पूर्ण होईल. आणि जरी तुम्हाला काही अडथळे आले तरी देखील तुम्ही पुढे तुमचं पारायण कंटिन्यू करू शकता. आणि पण तुम्हाला तुम्ही केलेल्या 21 पारायणाचा हा संकल्प हा पूर्णच करायचा असतो. संकल्प हा यासाठीच असतो की आपण देवाकडून खूप काही मागत असतो, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. आपल्याला असं वाटत असतं की आपल्याला देव प्रत्येक गोष्ट देण्यासाठी बांधील असतो. तसंच आपण देखील देवाला एखादं वचन दिलं की आपण सुद्धा त्यासाठी बांधील असतो. म्हणूनच आपल्याला संकल्प करायचा आहे की मी या दिवसांमध्ये तुमचं 21 वेळा पारायण, आणि मग तुम्हाच्याकडून जरी 1-2 दिवस मागं पुढं झाले तरी देखील तुम्हाला ॲडजस्ट करून 21 पारायणं पूर्ण करायचीच आहेत. फक्त असं नाही की 13 ते 4 मध्येच तुम्हाला पारायण करायचं आहे. तुम्ही आधी पण पारायण सुरू करू शकता किंवा तुम्ही थोडं सुरू करू शकता. अशा पद्धतीने आपल्याला काहीतरी ॲडजस्ट करून आपले 21 पारायणांचा संकल्प करायचा आहे. तसं तर म्हणतात की वर्षभरामध्ये 108 पारायणं हे करायला हवीत, पण आपल्याकडून ती होत नाहीत. पण या 21 दिवसांमध्ये स्वामी महाराजांच्या, दत्त महाराजांच्या सात्विक लहरी ह्या खूप प्रगल्भ प्रमाणात असतात. म्हणून या दिवसांमध्ये केलेली सेवा ही आपल्याला खूप उच्च कोटीचं फळ देत असते. म्हणून प्रत्येकाने या दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये स्वामी चरित्र सारामृताचं पारायण नक्की करावं. खूप सोपी अशी ही सेवा आहे. यासाठी आपल्याला फक्त दिवसातून 2 तास लागेल. जे जुने वाचणारे आहेत त्यांना फक्त हे पारायण करण्यासाठी 1 तास लागतो, जे नवीन असतील त्यांना 1.5 तास लागेल. त्याचबरोबर आपल्याला 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप आणि 11 वेळा तारक मंत्र अशा पद्धतीने आपल्याला यासाठी नियम आणि अटी खूप सोप्या आहेत. तर तुम्ही प्रत्येकाने घरामध्ये ही सेवा करावी आणि स्वामी महाराजांची, दत्त महाराजांची कृपा ती नक्की करून घ्यावी, असंच मी प्रत्येकाला सांगेल. ही सेवा केल्यानंतर प्रत्येकाला खूप छान अनुभव येतो आणि अजून येणारही आहेत. तर आपल्या मनातल्या काही इच्छा असतील, आपल्याला स्वामी महाराजांची सेवा करून घ्यायची असेल किंवा आपल्याला स्वामी महाराजांची सेवा करण्याची खूप इच्छा असेल आणि वेळ मिळत नसेल तर हा वेळ अतिशय उत्तम आहे. म्हणून प्रत्येकाने या दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये स्वामी चरित्र साराचं पारायण करावं. श्री स्वामी समर्थ.